इतिहासात दुसरं नाव बघायला मिळत नाही, इतिहासात दुसरी गोष्ट बघायला मिळत नाही. हे आलं कुठून? ते ऐकायला भारी वाटतं, हे सांगायला लागल्यावरती आपलं पाहायला भारी वाटतं, पण हे आलं कुठून? हे आलं महाराजांच्या पराक्रमातनं, महाराजांच्या शौर्यातनं. एकदा तानाजी मालुसरे राजांना भेटायला आले होते आणि तानाजी मालुसरे राजांना भेटायला आले आणि राजांना म्हणाले, राज, रायबाचं लगीन काढले बर का, रायबाच्या लग्नाला तुम्हाला हे लागते बर का. राज, जोपर्यंत तुम्ही रायबाचं लगीन करत नाही तोपर्यंत मी माझ्या रायबाचं लगीन करत नसतोय बर का. राजे म्हणजे, अरे तान्हा, रायबाचं लगीन काढला सोय हा होय राज, तुम्हाला हे लागते बर का. अरे पण तान्हा, कोंडाळा घ्यायचं म्हणतो रे. सरदिशी मागे सरले, हातातल्या पत्रिका फेकला. अहो राज, न्या जातो की. अरे पण तान्हा, तुझ्या रायबाचं लग्नाचं काय नाही राज, आधी लगीन कोंडाल्याचं मग माझ्या रायबाचं. खाली आला, हातातल्या पत्रिका फेकला, तांदूळ टाकलं, घोड्यावरती बसला, घोडा ताणला, गेला गेला गेला, तानाजी असा गेला, परत आलाच नाही. गड आला पण सिंह गेला. अनेकांनी बलिदान दिलं या मातीसाठी. आमचा शिवा न्हावी समाजाचा होता. शिवाला राजांकडं, हा राज, बोलावणं धाडलं जी. शिवा, जातोस त्या सिद्धीला भेटतोस. राज, एकदा संधी द्या राज, एकदा संधी द्या राज. आजपर्यंत शिवा काशीत म्हणून लय फिरलोय राज, एकदा संधी द्या राज. शिवाजी राजा म्हणून मरतो, फक्त एकदा मरायची संधी द्या राज, एकदा फक्त मरायची संधी द्या. अनेकांनी बलिदान दिलं. आमचे बाजी काका, महाराज म्हणतात बाजी काका चला घोडेकंड ना. बाजी काका म्हणतात नाही राज, लाख मेले तरी चालतील, लाखाच्या पोशिंद्याला हात नाही लागला पाहिजे राज. राज, तुम्ही बिनगोर जावा. हे कुठून आलं हो? हे महाराजांच्या पराक्रमात आलं. महाराजांनी काय दिलं हो या माणसांना? काय दिलं? कुठं 2 एकर घेऊन दिली का कुठं ऊस लावून दिला? नाही, महाराजांनी काय दिलं? महाराजांनी प्रेम दिलं. महाराजांनी सांगितलंय, काय नाव आहे राज्याचं? नाव काय? स्वराज्य. स्व म्हणजे माझं राज्य. अरे तुला वाटतं ना तुझं राज्य या रयतेसाठी यावं, या मातीतल्या तुझ्या माय माऊलींच्या कपाळावरचं कुंकू वाचावं, तर लढ. एक माणूस महाराजांसाठी उभा राहिला हो. अरे अनेक राजांनी गिरदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, अनेक राजांनी भूदुर्ग बांधले, पण माझ्या राजानं तानाजी, यसाजी, बाजी सारखे जिवंत नरदुर्ग या मातीमध्ये तयार केले. हे आपण सगळ्यांनी ऐकले, पण नाण्याला 2 बाजू असतात. कुंभारीकर, नाण्याची दुसरी बाजू कधी ऐकली का हो तुम्ही? या हिंदुस्थानात एक असा राजा होऊन गेला ज्या राजाला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. त्या राजाचं नाव काय? प्रभुश्री. काय? प्रभुश्री राम. पण तुम्हाला माहिती आहे ताईंनो, त्या रामाबरोबर 14 वर्ष या मातीमध्ये त्याच्या पत्नीला सीतेला सुद्धा वनवास भोगावा लागला. हे इतिहासानं कधी सांगितलं नाही. अरे नाही, रामाबरोबर लक्ष्मणानं सुद्धा 14 वर्ष वनवास भोगला, पण कुठलीही कारण नसताना लक्ष्मणाची पत्नी, त्या पत्नीला सुद्धा 14 वर्ष वनवास भोगावा लागला. आपण इतिहासाची दुसरी बाजू कधी सांगितलं नाही. कधी प्रश्न पडलाय का टाळक्यात? या कधी पडलाय? अरे ज्यावेळी तानाजी मालुसरे लढायला गेले, बायकोला काय वाटलं असेल हो त्यांच्या? पोराचं लगीन ठरलंय, पोराला हळद लागले आणि नवरा लढायला चाललाय. एखादी आताची बायको अशी म्हणली असते, काय दिलंय शिवाजी राजानं? थांबा इथं, लेकाचं लगीन काढले, हळद लागल्या लेकाला आणि तुम्ही चाललाय तलवार घेऊन शिना. नाही रे, तानाजी मालुसरेंची पत्नी म्हणते, राव, ओ तानाजीराव, याद राखा, एक वेळ तानाजीराव माझ्या पोराचं लगीन नाही झालं तरी चालेल, पण तानाजीराव शिवाजी राजांच्या कोंडाण्याचं लगीन लावल्याशिवाय तुम्ही महागारी यायचं नाही. एका पत्नीनं आपल्या नवऱ्याला सांगितले हो. तो शिवा 4 वर्षाची पोरगी होती त्याची. लखलखते डोळे आपल्या बापाकडे बघत होते. माहिती नव्हतं बापाला शेवटचं बघायचं आहे. बाप जाणार आहे पण मरणार आहे हे माहिती नव्हतं. त्या लेकीने एकदा बापाला बघितलं. शिवाला माहिती होतं आपण चाललोय, पण लेकीला शेवटचं बघायचं. एका बापानं आपल्या लेकीला शेवटचं बघितलं. डोळे भरले पाण्याने. आपल्या बायकोला शिवानं बघितलं. शिवानं राजाचं अंग कापलं, अंगावरती घातलं आणि शिवा गेला 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 असा गेला. शिवाजी राजा म्हणून मेला.
काय दिलं हो इथल्या माणसांनी? मी कायम सांगतो, या हिंदुस्थानातल्या 393 वर्षापूर्वी माय माऊलींनी आपल्या शौर्याबरोबर, आपल्या नवऱ्याच्या पराक्रमाबरोबर पहिल्यांदा या स्वराज्यासाठी हातातल्या बांगड्या आणि कपाळावरचं कुंकू पहिल्यांदा पुसून घेतलंय. त्यावेळी इथं बसलं माय माऊलींच्या कपाळावरचं कुंकू रंगलंय. ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज नावाची ताकद आहे. मग आपलं काय चुकतंय? आपण काय केलं? आपण महाराजांचा इतिहास कधी वाचला नाही. आपण काय म्हणतो, महाराजांनी आपल्याला गनिमी कावा शिकवला. काय शिकवला? गनिमी कावा. बोलायचं काय शिकवला? गनिमी कावा. गनिमी कावा म्हणजे काय रे? गुरिल्ला युद्धतंत्र म्हणजे काय? आपण म्हणतो गनिमी कावा. गनिमी कावा म्हणजे काय? महाराजांचा एके दिवशी राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यावरती महाराजांनी सहजच हंबीर मामांना बोलवलं. सरसेनापती हंबीर, हंबीर खंबीर मामा आले. राजा बोला. हंबीर मामा सांगतेत, हंबीर मामा जागा काढा मोक्याची. खूप खर्च झालाय हंबीर मामा. अशी जागा काढा ज्या किल्ल्यावरती भक्कम सोनं असेल. हा महाराज एक जागा आहे. कुठली? महाराज अहमदनगर पासून 100 किलोमीटर अंतरावरती बहादूरगड नावाचा गड आहे. बहादूर खानाचा गड आहे. महाराज त्या बहादूर खानाच्या गडावरती मी ऐकले की तब्बल 14 घाडे सोन्याची भरून ठेवलेत. लुटा. पण महाराज सांगतात गनिमी कावा ऐका महाराजांचा. महाराज सांगतात, हंबीर मामा एक काम करायचं. हंबीर मामा मला सोनं पाहिजे हंबीर मामा, पण लढाई अशी करायची की लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. हंबीर मामा लढाई करायची, पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. हंबीर मामाला प्रश्न पडला, लढाई करायची म्हणतेत, रक्त तर सांडलं गेलं नाही पाहिजे, सोनं तर आणायचं म्हणतात. अरे कसं करायचं? महाराजांना विचारलं, महाराज काय करायचं? महाराजांनी सांगितलं, हंबीर मामा आता माझ्याकडे रायगडावरती 40,000ची रिझर्व्ह फोर्स आहे. आपलं सगळं सैनिक शेती करायला गेले, फक्त 40,000 आहेत आणि तुमच्याकडे 60,000 आहेत. किती झाले दोन्ही मिळून? किती झाले? 1,00,000. हंबीर मामा बहादूरगडावरती 2.5 लाखाची फौज आहे. तुम्ही काही सैनिक घेऊन जाल, त्या किल्ल्यावरती आक्रमण कराल, तो बहादूर खान बदला घेण्यासाठी थेट रायगडावरती येईल. स्वराज्य धोक्यात जाईल. हंबीर मामा एक काम करा, सैन्याच्या 2 तुकड्या करा. एक तुकडी 60,000ची, एक तुकडी 40,000ची. हंबीर मामा तुम्ही काय करायचं? 60,000 सैनिक घ्यायचं आणि बहादूरगडाचा समोरचा दरवाजा जो पुण्याकडे येतो त्या पुण्याकडे 60,000चं सैनिक घेऊन उभा राहायचं आणि उरलेली 40,000ची फौज घेऊन तुम्ही काय करायचं? 60,000 फौजेकडे तुम्ही तुमचा पोरगा पाठवा आणि 40,000 फौज घेऊन तुम्ही काय करा? जो बहादूर गड आहे त्या गडाच्या पाठीमागचा जो दरवाजा आहे तो दरवाजा बरोबर कुरकुंब गावामध्ये येतो. त्या कुरकुंब गावामध्ये तुम्ही 40,000ची फौज घेऊन उभा करा आणि झालं ठरलं. 60,000ची मराठ्यांची फौज बहादूरगडाचा समोरचा दरवाजा तिथून 100 किलोमीटर अंतरावरती थांबली आणि 40,000 मराठ्यांची फौज बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावामध्ये थांबली. आणि सकाळी 10 वाजले, मराठे घोड्यावरती बसले. मराठ्यांची 60,000 घोडी निघाली, पळत निघाली. दोन्ही घोडी जवळ जवळ आली. 40,000ची घोडी ही कुरकुंब गावामध्ये थांबली. 60,000ची घोडी पुण्याकडे निघाली आली. बहादूरगडाच्या जवळ ही 60,000ची घोडी आली. लांबनं घोडी दिसल्यावरती बहादूर खानाचा सरदार पळत गेला. हुजूर मराठी आगे. दिवसा ही बिनी दिवसा कधी येत नाहीत, रात्री जाऊन कार्यक्रम करून जातात. दिवसा आलेत म्हणजे यदा कदाचित किल्ल्यावरती 2.5 लाखाचं फौज आहे, यदा कदाचित 4.5 लाखाची फौज घेऊन आले असतील. त्या बहादूर खानाने काय केलं? किल्ल्यावरच्या हवालदार, वॉचमॅन, गेटमॅन 5 सगळे गोळा केले. त्याचं सगळं सैनिक तयार झालं. दोन्ही सैनिक जवळ आलं. 60,000 मराठे आणि 1.5 लाखाचं बहादूर खानाचं सैनिक जवळ आलं. तलवार काढला. कोणीतरी म्हणालं, छत्रपती शिवाजी महाराज की वार होणार. तलवार काढल्या. तोपर्यंत मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला. भागो. मराठे पुढं, बहादूर खान मागं. मराठे पुढं, बहादूर खान मागं. मराठे गायब. म्हणला भिली वाटतं. म्हणला 60,000 आहे ती. मला वाटलं निदान 2 लाख असतील. मी 2.5 लाखाचं उभं सैनिक घेऊन यांच्या मागं पळालो. आला माघारी. जितम करत तो जसा बहादूरगडाच्या जवळ आला तसे मराठे मागणे पळत आले. हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की. तलवार काढला. वर होणार तोपर्यंत मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला. भागो. मराठे पुढं, बहादूर खान मागं. मराठे पुढं, बहादूर खान मागं. म्हणला काय लपाछपीचा डाव चालू आहे. म्हणलं हेतवर येते महागारी पळून जातात. मराठे गायब. आता यायची नाहीत म्हणलं. पण जसं
बहादूर खान परत बहादूरगडाकडे यायला निघाला तसं मराठे परत मागणं पळत आले. मराठ्यांनी आपल्या तलवाऱ्या काढल्या. सैनिक जवळ आलं. हर हर महादेव, नमः पार्वती पते, छत्रपती शिवाजी महाराज की. तलवार काढल्या, वर होणार तोपर्यंत मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला. भागो. मराठे पुढं, बहादूर खान माग. मराठे पुढं, बहादूर खान माग. बहादूर खानाचा एक सरदार म्हणाला, हुजूर लई ताणलेत, आता यायची ना, तू चुप भेट म्हणला. बिनी जातील तिथवर ताणायची म्हणे. पण जसं मराठ्यांनी पुण्याची वेस पार केली तसं काही मराठे कात्रच्या घाटात, काही मराठे स्वारगेटकडं, काही मराठे मावळकडं मराठे दिसायचे बंद झाले. अरे त्या बहादूर खानाला काय माहितीये, वारा वादळ आणि मराठे उभ्या जगात कुणाच्या बापाला सापडले नाहीत. पण जसं बहादूर खानानं बहादूरगडापासून 100 किलोमीटर अंतर पार करून पुण्याची वेस गाठली तसं बहादूरगडाचा मागचा दरवाजा जो कुरकुंब गावामध्ये होता, या कुरकुंब गावामध्ये हंबीर मामा 40,000ची फौज घेऊन उभारले होते. हंबीर मामा लगोलगच किल्ल्यावरती गेले. किल्ल्यावरती कोण? वॉचमॅन गेटमॅन थापड्या देऊन सुजवले. सगळं सोनं घेतलं. हंबीर मामा गायब आणि आला पुण्याखंड जितम जितम करत. ह्यो जसा बहादूर खान जितम जितम करत समोरच्या दरवाजानं बहादूरगडाच्या जवळ आला, त्या बेण्याला फक्त धुर दिसायला लागली. एक सरदार आला, त्याचा चांगला सुजवला होता त्याला हंबीर मामांनी. म्हटला, हुजूर बहुत मारते हुजूर. अरे कौन? मराठी हुजूर. इधर आ म्हणला, पास म्हणला. कौन आए थे? मराठी आ गए थे हुजूर. क्या? तो हम किसके पीछे गए थे? मराठों के हुजूर. आया कौन था? मराठी हुजूर. बेनेने हसू फसवले म्हणले. 60,000 सैनिक आलं, पुढनं पळवत घेऊन गेलं. 40,000 सैनिकांनी मागं उभा केलं, आम्हाला पुढे पळवत नेलं आणि 40,000 सैनिक मागणं आलं. किल्ल्यावरचं सगळं सोनं घेऊन गेलं. जगाच्या पाठीवरती एकमेव अशी लढाई, ज्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही तरी महाराजांनी जिंकून दाखवली, त्याला छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा म्हणतात. हे राज्य याच जिगरबाज मर्द मर्द मावळ्यांच्या समशेरींच्या तलवारीवरती उभा राहिले. या राजाखंड काही शिका कर न शिका, या माणसाखंड फक्त 2 गोष्टी शिका. कुंभारीकर या माणसाकडे एक अलौकिक गुण होता. कुठला माहितीये? जगाच्या पाठीवरती एकमेव असा राजा आहे जो शूर होता, पराक्रमी होता, पण त्याच पेक्षा चारित्र्य संपन्न राजा, परस्त्रीचा आदर करणारा राजा या जगात फक्त एकच, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. मगाशी ताईंनी सांगितलं की रांजाच्या पाटलानं स्वराज्यामध्ये स्त्रीची आबरू लुटली म्हणून महाराजांनी काय केलं? रांजाच्या पाटलाचा हातपाय कोडून त्याला चौकात उभा केला आणि सांगितलं, येणारा जाणारा त्याला पाहिल आणि त्याच्या लक्षात येईल महाराष्ट्राच्या मातीमध्ये परस्त्रीच्या पदरालाही हात लावणाऱ्याचा असा रांजाचा पाटील केला जाईल. ताईंनो, मी तुमच्या भावासारखा आहे. एक या भावाचं वाक्य घेऊन जावा. ताईंनो, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कुणी अडवला तर त्याला महाराजांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघिणी तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षिणी तू, या फडफडणाऱ्या भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेख आहेस, दुबळी समजू नको स्वतःला. तू जिजाऊंची लेख आहेस, दुबळी समजू नको स्वतःला. मध्ये मध्ये असे फुसके फटाकडे फोडायचे नाहीत. आता इकडे जाऊ, असते 2-4 लागते, त्याशिवाय कार्यक्रमाला मजा येत नाही. ताईंनो, मला सांगा, मी तुमची बाजू घेतली म्हणजे ह्यांना कधीतरी प्रश्न पडला असेल, आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलतोय, ह्याने याला पाकिट बिकिट जास्त दिले का काय पुन्हा स्टॉक. म्हणजे ताईंनो, पुण्या मुंबईला जातो, मला एक माणूस मला भेटला, म्हणला, दादा तू नेहमी सांगतोस स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं, स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं, एका वाक्यात पटवून सांग मला स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं. विचारतात की नाही घरी गेल्यावरती, सांग तू माझ्यासाठी काय केलंस.
सासऱ्याला सांगितलं होतं कपाट द्यायला बेण्याला, ती पण जमलं नाही. सांगायचं घरी गेल्यावरती, ऐका स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं, लय दिवसात तावडीत गावली ती, एकत्र कधी गावत नाहीत. स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं दादानो, हात तिचे आहेत, हात तिचे आहेत, पण बांगड्या मात्र दादानो आजी तुमच्या नावाच्या आहेत. कपाळ तिचा आहे, कुंकू मात्र दादाजी तुमच्या नावाचा आहे, पाय तिचा आहे, पैंजण मात्र दादाजी तुमच्या नावाचा आहे, गळा तिचा आहे, मंगळसूत्र दादाजी तुमच्या नावाचा आहे, रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादानो आजी तुमच्या नावाचा नाही. यापेक्षा स्त्रीला नक्की काय करावं? मग मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचं आहे, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचं आहे, तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. अहो, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊचा शोभा झाला, तो जिजाऊचा शोभा झाला. पण परस्त्रीबद्दल आदर करायचा हे महाराज पोटात शिकून आलते का हो? नाही, आईच्या संस्कारातून शिकलाय राजा. गर्भसंस्कार काय असतात तुम्हाला माहिती? मासाहेब जिजाऊंनी आपलं पोरग छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना काय वाचले? काय वाचले? का पबजी खेळत बसल्या होत्या? नाही, काय वाचलं? छत्रपती शिवरायांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं आपल्या पोटी असं एखादं रत्न जन्माला यावं, छत्रपती शिवाजी राजा संभाजी राजासारखं पोरग उभा राहावं म्हणून यासाठी मासाहेब जिजाऊंनी पहिल्यांदा रामायण वाचलं. मासाहेब जिजाऊंनी पहिल्यांदा महाभारत वाचलं. आणि या रामायणातनं महाभारतातनं यांच्या कथातनं शिवाजी संभाजी राजासारखं पोरग मासाहेब जिजाऊंनी या मातीमध्ये तयार केलं. पण पोरग जन्माला आल्यावरती सुद्धा संस्कार केला हो या मायमौलीनं. एके दिवशी पडद्याच्या आड छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना बालशोभा महिलांचं नृत्य बघत होते. ही खबर मासाहेब जिजाऊंना कळाली. शिवाजीराजे पडद्याच्या आडून महिलांचं नृत्य बघते. मासाहेब जिजाऊ खाली आल्या, गेला, जवळ गेला, पडद्याच्या जवळ गेला. ते महाराज जे होते छत्रपती शिवाजी महाराज, बालशोभा आपण ज्यांना म्हणतो, ते बालशोभा पडद्याच्या आडून महिलांचं नृत्य बघताना हे मासाहेब जिजाऊंनी लांबनं बघितलं, जवळ गेला, हात वरती केला, फटाका मारला आणि मासाहेब जिजाऊ सांगतात, शिवबा तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचा नाही, शिवबा तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचा आहे.